ते सुकेश डाकी साहेब आणि त्यांचा मात्र निलेशदादा पाटील साहेब यांच्या आयोजनाबद्दल आणि तुझ्या व्यक्तिगत खेळाबद्दल. आयोजन तर एक नंबर आहे. मी पहिल्यांदाच खेळायला आलोय. असे जबरदस्त आयोजन, इतक्या मोठ्या प्राईज ठेवल्यात, कोणी ठेवल्या नाही रायगडमध्ये, पण जबरदस्त आयोजन आहे. इतक्या लांबून आलेलं आहे. काय एका महिन्यापासून स्वप्न बघितलं होतं की खासदार चषकचा विजय आम्ही पटकावणार? आमच्या मनात आहे की फायनल आम्हाला मारायला पाहिजे. आता आम्ही तितका बघू आता पुढे. तुला खूप खूप शुभेच्छा मित्रा तुझ्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात. आता प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तर आतापर्यंत 3 सामने पूर्ण झालेत. आजच्या दिवसातली चौथी लढत तुम्हाला पाहायला मिळते. जयमसोबा मानेरे आणि त्यांच्या समोर सज्ज झालाय फलंदाजी करण्यास विकी जोशी P1 मध्ये सज्ज होत असताना. तर 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं पूर्ण करावी लागतील. पहिलाच बॉल इथे मात्र लाईन चुकीची आहे. चेंडू डावा स्टिकच्या बाहेर आहे. आमचे ऑफिशियल्स जय पवार सर कल्याण आम्हाला सांगत असताना हा चेंडू मात्र इथे लेन भरगडलेत गोलंदाजी करताना विकी जोशी. तर पहिली अवांतर धाव फलकावरती ऍड होतीये. अकाउंट ओपन होत आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम धारावी या संघाचं दोन्ही बलाढ्य संघामध्ये रंगणारा हा एक चांगला क्रिकेटचा संघर्ष महासंग्राम खासदार चषक. इथे मात्र शफल होऊन ऑन साइडला लेग ग्लास करण्याचा प्रयत्न. यावी लाईन भरपूर चांगली होती. डायरेक्ट हिट देण्याचं मानस दाखवलं होतं 9 सेकंड एनला प्रवीण जोशी जे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होते. तर मानेरा संघामध्ये एक नजर टाकली ते प्रवीण जोशी तुम्हाला पाहायला मिळतात. ऋषी विशाल तेजस लहू म्हात्रे हर्ष भोईर असे सगळेच खेळाडू तुम्ही पाहताय. तर एका बाजूनं सचिन नाईक या विकी भोईर विशाल सिद्धेश इथे सलामी करताना आपल्या संघासाठी. तर भरपूर चांगला सामना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. इथे देखील लाईन चांगली होती. मात्र फटका चांगला आहे. शतकशिका आहे डीप मध्ये. मात्र जोपर्यंत चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न करतील चेंडू आवाक्याच्या बाहेर आणि सीमारेषा बाहेर या इनिंग मधला पहिला चौकार इथे ठोकतोय फलंदाज विशाल. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान. चेंडू व्यवस्था बॅटवर आला नव्हता. मात्र तरी सुद्धा प्रचंड ताकद या फटक्यामध्ये झोकवली होती आणि चेंडू भरपूर वेगानं ट्रॅव्हल झाला सीमारेषा बाहेर. स्कोर ऑफ द विकेट. कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे जिथे दोनच फिल्डर डीप मध्ये एक डीप मध्ये लॉंग ऑन आहे. आता एक खेळाडू जवळजवळ स्कोर ऑफ द विकेट जवळजवळ मिड विकेटच्या दिशेनं तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे लाईन चांगली आहे. विकी जोशी चौकाराचं उत्तर लगेच इथे मात्र देत असताना निर्धाव चेंडूच्या माध्यमातून. तर प्रचंड वेग आहे मानेरा टीमच्या गोलंदाजांकडे. तर एका बाजूने नवी मुंबई एक्सप्रेस देखील धावताना तुम्हाला पाहायला मिळेल विकी भोईर नावानं. तर मी ते टोटल चांगली लावावी लागेल या मॅच मध्ये फलंदाजी करणाऱ्या धारावी टीमला. 55 ते 60 धावेचं लक्ष पाहिजे ते सेट करतायत का धारावी संघ. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू भरपूर उंच जातोय. हरेश भोईर आलेत मिड ऑफ वरनं चेंडू खाली. सोपा झेल होता मात्र इथे कॅरी करता आला नाहीये. तर झेल टिपणं क्रिकेटमध्ये भरपूर गरजेचं असतं. कारण सुरुवातीला जे फलंदाज सलामीला येतात त्यांना जर जीवनदान दिलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तो फलंदाज तुमच्यासाठी घातकी ठरू शकतो. उपद्रव घडून आणू शकतो आपल्या बॅटमधनं. तर त्याचे जीवनदान मिळाल्यानंतर विशाल त्याचा किती फायदा उचलेल. 2 धावा देखील मिळाले. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 7 वरती. एक चौकार एक दुहेरी धाव 1 रन एक्स्ट्रा आणि तब्बल 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 7 धावा धावफलकावरती. लेफ्ट आर्म बॉलर आहेत. इथे मात्र भरपूर लांब होता चेंडू डावा स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. तर मॅच जशी जशी पुढे जाईल तसा संघर्ष वाढताना दोन्ही टीमचा स्टँडर्ड निखरताना भरताना फुलताना तुम्हाला पाहायला मिळतील काही खेळाडू. मग इथे एका संघाला विजय मिळेल तर एकाला पराजय. मग प्रत्येकाला इथे ओढ लागली आहे खासदार चषकाची. तर मग मेहनत करावी लागेल दोन्ही संघांना. फुलटॉस होता. भरपूर चांगला फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू सरळ जातोय. स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँडच्या वरनं ठोकलाय. या इनिंग मधला पहिला षटकार. झेल कोणाचा सोडला त्याचं उत्तर देत असताना फलंदाज विशाल भोईर. जय जय शिव शंकर काटा लगे न कंकर के प्याला तेरे नाम का पिया. गिर जाऊंगी मैं मर जाऊंगी जो तूने मुझे ठान लिया आसा रख दी. धावफलक भरपूर वेगानं आता पुढे सरकता. 14 ऑन बोर्ड.
राऊंड विकेट इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आता मात्र लाईन इथे मिस करतायत फलंदाज आणि इथे मात्र नक्कीच परतावं लागेल ते म्हणजे विशालला पण यश मिळालंय. गोलंदाज विकी जोशी आणि पहिला धक्का गावदेवी धारावी संघाला फलंदाज बाद. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. नक्कीच भिवंडीचा पूर्णपणे आढावा ज्यांना घेतला. भिवंडीला नक्कीच ज्यांना पूर्णपणे विकासाच्या दिशेनं कायापालट केलं ते भिवंडीचे कार्यसम्राट खासदार कपिलजी पाटील. त्यांचं गुणगान गाणारं सोनाली भोईरच्या आवाजामध्ये स्वरबद्ध झालेलं हे या स्पर्धेचं शीर्षक गीत तुम्ही होतात डीजे स्वप्नीलच्या माध्यमातून. तर टीमची टोटल स्कोर कार्ड मध्ये 14. एक फलंदाज देखील बाद झालाय. तर जयू 11 धारावे या नावानं मात्र हा संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. जयू 11 गावदेवी धारावे नवी मुंबईतील एक अतिशय बलाढ्य संघ. नवी मुंबईमध्ये अनेक दिग्गज संघ तुम्हाला पाहायला मिळतात. मात्र नवी मुंबई नाव डोळ्यासमोर आला की लगेचच आठवण होते भूषण पाटीलची. भरपूर मोठं यश नवी मुंबई क्रिकेटला त्यांना मिळवून दिलं आणि नवी मुंबईची ओळख खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवरती ज्या खेळानं सोडली त्याच परिसरातनं बिलॉंग करणारा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. जय 11 गावदेवी धारावे. तर दुसरं षटक म्हणजे GTCचे ऑफिशियल नक्कीच तेजस भोईर आता मात्र गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता. इथे मात्र पहिल्याच बॉल वरती यश मिळत आहे तेजस भोईरला. याच वेगासाठी याच टप्प्यासाठी जाणलं जातं तेजस विकेट टेकर बॉलर आहे आणि पहिल्याच बॉल वरती त्यांना बाद केलं आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय ऍज अ वन डाऊन. जी मोठी स्वप्न घेऊन नक्कीच धीरज आले होते त्याच्या जोडीनं नक्कीच सिद्धेश खेळत होते स्ट्रायकर एंडला आणि इथे मात्र सिद्धेशला परतावा लागतंय 0 वरती आणि या दुसरा धक्का लागलाय तो म्हणजे जयू 11 टीम धारावे संघाला फलंदाज बाद. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना दिल्लीमध्ये मान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. तर अप्रतिम कामगिरी तेजस भोईर. इथे देखील फटका चांगला आहे. भरपूर वेगाना चेंडू सरळ जाईल. यावेळी स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड समोर अप्रतिम फटका. क्रिकेटची नजाकत क्रिकेटचं सौंदर्य इथे दाखवत असताना फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय धीरज भोईर. की हा फटका देखील कुठे पाहायला मिळणार दुर्मिळ आहे. बॅकफुटला आले अप्रतिम स्क्वेअर कट तिथे करताना. यावेळी स्विच हिट वॉट शॉट. भरपूर लवकर लेंथ पिक केली आणि चेंडू जाईल. यावेळी सीमा रेषा बाहेर. अनस्टॉपेबल धीरज भोईर बॅक टू बॅक एक चौकार आणि त्यानंतर आलाय खणखणीत षटकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. कपिल पाटीलच्या 2019 ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. कपिल पाटीलच्या ठाणे जिल्ह्यात खासदार चषक जिंकण्याचं स्वप्न घेऊन तब्बल 80 संघ ग्रामीण भागात नव्हतं. दिली महत्वाची गोष्ट आतापर्यंत ग्रामीण भागामध्ये तुम्ही 48 टीम खेळताना पाहिले असतील. मध्ये एक पहिली अशी क्रिकेट स्पर्धा जिथे ग्रामीण भागातच तब्बल तुम्हाला 80 संघ खेळताना पाहायला मिळतात आणि पूर्णपणे श्रेय जातं सिद्धिविनायक अंजूरला खासदार चषकातील तमाम नक्कीच आमच्या मॅनेजमेंट समिती टीमला आणि या स्पर्धेचे प्रणेते निलेशदा पाटील आणि सुकेशदा डाकी यांना. तर आज सुकेशदा डाकी यांच्या आईचं पुण्यस्मरण देखील आहे.
त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आमचे निलेशदादा पाटील असतील, आमचे प्रेक्षक असतील, आमचं समालोचन कक्ष, आमची GTC टीम आणि पूर्ण नक्कीच मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रणेते सुकेशदादा डाकी नक्कीच त्यांना ज्या मातेने जन्म दिला त्या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली. चेंडू जातो सरळ डीप कव्हर सीमारेषा बाहेर आणि सलग 3 चेंडू, 1 चौकार 1 षटकार आणि त्याच्या पाठोपाठ पुन्हा एकदा लगावलाय धीरज भोईरनं हा चौकार. पहिल्या बॉलमध्ये यश मिळालं. प्रसाद सर आत्मविश्वास कुठेतरी वाढायला हवा होता तेजस भोईरचा, मात्र त्या तेजस भोईरवरती आता हल्ला चढवला आणि वन डाऊनला आल्यानंतर तुमच्याकडे आक्रमकता ग्रामीण क्रिकेटमध्ये असायला हवी, तीच दाखवत असताना फलंदाज धीरज 3 चेंडूंचा सामना करून 14 धावा बनवतोय धारावे संघासाठी. यावी अँगल बदललाय आणि इथे मात्र उत्तर दिलं. काय चेंडू होता तेजस भोईर इथे मात्र सांगतोय की माझी गुणवत्ता अजून संपुष्टात आली नाहीये. आधी त्यानं गोलंदाजी केली लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि जसे राऊंड विकेट आले उजवी यष्टी घेऊन जातोय. यष्टी वाकवली फलंदाज धीरजची आणि हे तिसरं यश इथे संपादन करतोय संघ जय मसोबा मानेरे. फलंदाज बाद. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान, ते काय म्हणाल प्रसाद सर? अप्रतिम चेंडू होता. जसा चेंडू आला तसा मात्र सरळ यष्टी घेऊन जातोय आणि तेजस भोईरला असे चेंडू टाकताना अनेक वेळा आपण पाहिलं. मात्र या बॉल बद्दल तुम्ही काय म्हणाल? ना मी तर म्हणेन अत्यंत परिपक्व खेळाडू आहे तेजस, कारण तुला माहिती आहे की GTCचं शेड्यूल खूप बिझी असतं आणि अशा बिझी शेड्यूलमधनं सुद्धा मात्र तो सरावाला सुद्धा तेवढाच वेळ देतो. हा सगळा सरावाचाच प्रकार आहे. हा सरावाचाच तुला एक समोर अंगभूत पाहायला मिळते की त्याच्या चेंडूवर हल्ला चढवला गेला पण उत्तर कसं द्यावं हे त्याला माहिती आहे. त्याने तेव्हा चो प्रत्युत्तर दिलं. क्लीन बोल्ड म्हणजे असा चेंडू हाताला परफेक्ट यॉर्कर त्याचा चेंडू होता जो मात्र एका गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र असतं. एक प्रमुख चेंडू असतो आपल्या करिअर मधला सगळ्यात महत्त्वाचा चेंडू तो हाताळत असतो आणि अशा मुवमेंटला चेंडू जो हाताळला गेला तिथे मात्र फलंदाजाला बॅट उचलण्याची संधी सुद्धा दिली नाही आणि बरोबर यष्ट्या उद्ध्वस्त करून गेला आणि मात्र अप्रतिम विकेट मित्र हासिल केली ती गोलंदाज तेजसने. तर नक्कीच इथे मी मला लगेच रिव्हेंज घेतला, त्याच्यावरती हल्ला चढवला आणि लगेचच उत्तर दिलं. त्यानं मात्र एक मोठा फलंदाज धीरजला इथे मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक कॉल करतात माझा झेल आहे आणि मी घेतोय आणि तब्बल 3 गडी बाद केलेत आणि का तेजस भोईरला विकेट टेकर म्हणून संबोधलं जातं जय मसोबा मानेरेच्या माध्यमातून ते जिथे सांगत असताना धावा त्याने नक्कीच खर्च केल्या या षटकामध्ये 14. मात्र जो संघ होता धारावे त्याला कुठेतरी नक्कीच तडा घातला. या षटकामध्ये तब्बल 3 फलंदाजांना बाद केलं तेजस भोईरनं अनेक अप्रतिम षटक इथे हाताळलं आणि या मॅच मध्ये नक्कीच कर्दनकाळ ठरला फलंदाजांसाठी. तेजस भोईर हे नाव. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1, युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. तर 2 चेंडू 2 गडी निश्चितच बाद केले आहेत आणि बघायचं पुढच्या षटकात जर गोलंदाजीला येतोय आणि पहिल्या चेंडूवर विकेट मिळली सँडीकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाही खूप चांगला गोलंदाज, कारण मी मगाशी उल्लेख केला की GTCचा ऑफिशियल एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आहे तो चांगला एक कॅमेरामन आहे, चांगला स्कोरर ऑपरेटर आहे. त्यानंतर तुम्ही पाहता त्याच्या माध्यमातून खूप चांगला इथे मात्र मिक्सिंग सुद्धा केलं जातं. ऑपरेटर सुद्धा खूप चांगले आहेत. पण हे सगळं करत असताना क्रिकेटला सुद्धा तेवढाच तो वाव देतो, तेवढी संधी देतो आणि मी अशा संगणकाचं कौतुक करेन की मात्र जास्त प्रॅक्टिसला नसून सुद्धा त्याच्या खांद्यावर भरोसा दाखवला, त्याच्या मात्र गोलंदाजीवर भरोसा दाखवला आणि त्याने आपला भरोसा इथे मात्र सार्थ ठेवला, आपला विश्वास सार्थ ठेवला आणि तब्बल 3 गडी बाद केले ते म्हणजे तेजसने. नक्कीच सर. लहू मात्रे, हरेश, प्रवीण जोशी भरपूर चांगले खेळाडू आहेत. नेहमीच मानेरा गावातील यंग टॅलेंट कसं पुढे जाईल तोच विचार मात्र हरेश, प्रवीण, लहूच्या माध्यमातून केला जातो. इथे पहिलाच बॉल अतिशय सुरेख विकी जोशीला इन्व्हाइट केलं सेकंड स्पेल साठी. या आधीचं षटक देखील त्यांना कॉमेंट्री बॉक्स यांना हाताळलं आणि तोच विकी जोशी इथे मात्र पहिलाच बॉल निर्धाव टाकतोय. पहिला चेंडू इथे निर्धाव जातोय. खासदार चषक 2019 एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय.
सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूरच्या माध्यमातून इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नक्कीच होते, मात्र चेंडू थांबणार नाहीये. लॉंग ऑफला आमच्या कमेंट्री बॉक्स समोर चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय. चरण निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. त्या चौकारांना धावफलक अजून वेगानं पुढे जात आहे. टीमची टोटल 32 विकेट जरी जात असल्या तरी धावा येत आहेत. हा चेंडू मात्र नो बॉल आहे. पंचांचा इशारा नक्कीच चेंडू नो आहे, म्हणजे येणारा चेंडू फ्री हिट असेल. जयू 11 दारावे हा संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. तर इथे मात्र फ्री बॉल होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आला नाहीये. तर अजून आमचे लेजंड समालोचक आमच्यासोबत जॉईन होत आहेत. रमेशजी घरस सर, तर स्वागत आहे आपला, वेलकम कमेंट्री बॉक्स मध्ये. खासदार चषक 2019 मध्ये सुभाषजी धुमाळ आमच्यासोबत गुंडलेकरची भूमिका पार करतायत. तर आपलं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय. आज स्पर्धेचा तिसरा दिवस तुमच्या समोर रंगतोय. इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर बाहेर वळतोय आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. तर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल तब्बल 35 धावा, 35 धावा भरपूर चांगले आलेत, कारण तिसरं षटक मार्गस्थ. इथे माता बॅटची इन रेंज नंतर चेंडू यष्ट्या घेऊन जातोय आणि इथे परतावा लागेल फलंदाजाला आणि लागलेला जवळजवळ इथे मात्र हा तब्बल 5वा धक्का. फलंदाज विनयच्या नावानं जयू 11 दारावे या संघाला फलंदाज बाद. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार, ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार. नवीन फलंदाज अमित पाटील. मध्ये अजूनही जर पाहिलं तर तिसरं षटक सुरू आहे. सचिन नाईक सारखा एक दर्जेदार खेळाडू मैदानामध्ये येत नाही आहे, त्यामुळे काय स्ट्रेंथ आहे, काय स्ट्रॅटजी आहे, नक्कीच याकडे लक्ष लागलं असेल. सचिन नाईक खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये, थोडस नक्कीच इथे स्कोरिंग मध्ये हे होत आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत सचिन नाईक जे 4थ्या क्रमांकावरती आलेत. इथे मात्र फटका चांगला आहे, सॉफ्ट हँड खेळले, चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो मिड ऑफ ना लॉंग ऑफच्या दिशेनं. फील्डर तिथे आहेत, तोपर्यंत मी ते एक सिंगल. तर अजून एक धक्का इथे लागलाय आणि यावेळी मध्ये बाद झाले फलंदाज अमित. आतापर्यंत विशाल बाद झालेत, आतापर्यंत फलंदाज बाद झाले सिद्धेश, धीरज बाद झाले, ज्यानं प्रयत्न भरपूर चांगला केला. एक शॉर्ट अँड स्वीट इनिंग साकारली, 4 चेंडूमध्ये 14 धावा. नंतर भावेश शून्यावरती बाद झाले, विनय शून्यावरती बाद झाले. अमितला फक्त 1 धावेचं योगदान देता आलं आणि जवळजवळ इथे 6
फलंदाजांना आतापर्यंत गमावलाय, मात्र अजूनही स्वतः कॅप्टन आहे मैदानाच्या आतमध्ये आणि ते कॅप्टनला नक्कीच आपली इनिंग दाखवावी लागेल. तर कॅप्टनचं काम काय असतं? कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका दाखवताना टीमला योग्य दिशा तुम्हाला दाखवायची असते, तुमच्या संघाचा डाव तुम्हाला सावरायचा असतो, तुमच्या टीमला नक्कीच अडचणीतनं तुम्हाला बाहेर काढायचं असतं. या सगळ्याच गोष्टी इथे पूर्ण कराव्या लागतील सचिन नाईकला, कारण भरपूर विश्वास आहे धारावी संघाचा, भरपूर विश्वास आहे नवी मुंबईकरांचा सचिन नाईक वरती. तर पाहिजे तो विश्वास जपला जाईल का? षटक पूर्ण झाले तर 3 धावा आलेत, 12च्या सरासरीने 36, गडी बाद झाले 6. नवीन गोलंदाज आता इथे मात्र वापरला जातोय चौथ्या षटकासाठी ऋषी भोईर, याच्याकडे देखील तेवढंच पोटेन्शियल आहे जेवढं विकी भोईर मध्ये दडलाय धारावेच्या. तर या 2 गोलंदाजांमध्ये नक्कीच एक चांगला बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. तर पाहिजे इथे कोण वर्चस्व गाजवेल गोलंदाजीच्या माध्यमातून दोन्ही टीम्स मध्ये, या ऐकूयात ज्यावेळी येणारी 3 षटकं जी शिल्लक आहेत त्यावेळी आमचे सहकारी समालोचक रमेशजी खरं त्यांना धन्यवाद. धन्यवाद ओंकार. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला ह्या खचाखच भरलेल्या सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजुर या स्टेडियम वरती. सामना चालू आहे तो जयू 11 धारावी वर्सेस जय मसुबा मानेगर. त्याचप्रमाणे पाहूया पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतो अंपायरचा. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसवते, जाऊन पोहोचते ती 37, 37, लॉस ऑफ 6 विकेट. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. सालाबाद प्रमाणे हा दुसरा वर्ष आणि जवळजवळ पेन, पनवेल, कर्जत, खालापूर वगैरे कित्येक ठिकाणी मी कॉमेंट्री केली, परंतु जो आयोजन आणि नियोजन आपल्याला इथे पाहायला मिळतोय असा कुठेही पाहायला मिळलं. पुन्हा एकदा लेग साईडला मारलेला हलकासा फटका पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याच्या तयारीमध्ये. त्याचप्रमाणे जबरदस्त थ्रो आणि 1च धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 6 बाद 38. संघासाठी चौथा षटक घेऊन आलेला ऋषी पाहूया. राईट हँड बॅट्समन खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, वाईट बॉल. अतिरिक्त संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते, जाऊन पोहोचते ती 39, 39, लॉस ऑफ 6 विकेट्स. जबरदस्त पाहायला मिळते आपल्याला खचाखच भरलेले स्टेडियम वरती क्रिकेट. स्ट्रायकर बॅट्समन असेल विकी आणि नॉन स्ट्रायकला आहे तो सचिन. जबरदस्त जोडी खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला. पाहूया पुन्हा एकदा ऋषी, जबरदस्त मारलेला फटका आणि त्याचप्रमाणे बेहतरीन फिल्डिंग. 1 धाव मिळते संघाला, 1 धाव मिळते सचिनला. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते, जाऊन पोहोचते ती 6 बाद 40. ऋषी यांचा पुढचा चेंडू पाहूया. जवळजवळ 6, 11, 12, 13 पावलांचा रनआउट घेऊन येतोय ऋषी. राईट हँड बॅट्समन. पुन्हा एकदा जबरदस्त मारलेला फटका पाहायला मिळतोय आपल्याला आणि त्याचप्रमाणे बेहतरीन फिल्डिंग. 1 धाव पूर्ण, रनिंग बिटवीन द विकेट आणि अशा तऱ्हेने जवळजवळ मला वाटतं 2 धावा पूर्ण आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढलेल्या जाऊन पोहोचलेली आहे ती 6 बाद 42. 42, लॉस ऑफ 6 विकेट्स. जबरदस्त पाहायला मिळतोय क्रिकेट. पाहूया पुन्हा एकदा ऋषी. राईट हँड बॅट्समन खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला सचिन. ऋषी यांचा पुढचा चेंडू पाहूया सचिन. पुन्हा एकदा बेहतरीन असा मारलेला फटका पाहायला मिळतोय आणि अशा तऱ्हेने जबरदस्त फिल्डिंग आणि गचाल केलेला थ्रो. पुन्हा एकदा 1च धाव मिळते संघाला आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढते, जाऊन पोहोचते ती 6 बाद 43 या धावसंख्येवर. चौथ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा ऋषी.
राईट हँड बॅट्समन खेळता वेळेस पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा स्टेटला मारलेला बेहतरीन जबरदस्त आणि खतरनाक अशी फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते. जवळजवळ मला वाटतं 2 धावा मिळतात संघाला आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने वाढते जाऊन पोहोचते ती 45 या धावसंख्येवरती. पहिला चेंडू वाईट असेल तर दुसरा चेंडू 1 धाव, तिसऱ्या चेंडू वाईट तर चौथ्या चेंडूवरती 1 धाव, पाचव्या चेंडूवरती 2 धावा तर 6व्या चेंडूवरती 1 धाव. आणि आता मारलेला 2चा फटका पाहूया पुन्हा एकदा ऋषी यांचा पुढचा चेंडू. सचिन यांना पुन्हा एकदा कंधे का इस्तेमाल करके हवा में घुमा दी और ये सीधा बाउंड्री के बाद 6 रन. एक्सलंट, जबरदस्त, फॅन्टास्टिक आणि तुफानी मारलेला षटकार आणि षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 6 ने वाढली जाऊन पोहोचते ती 6/51. जाने जना यार दुश्मनों का दुश्मन देव धनाधन. इथे तेच करतात फलंदाज सचिन नाईक. 7 चेंडू 9 धावा. विकी खेळतोय 3 चेंडू, त्यांना देखील 9 धावा जमावले. 300चा स्ट्राईक रेट विकी भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय आफ्टर 4 ओव्हर्स 51 धावा. तर आवाज तुम्ही ऐकत होतात नक्की. जिते गावातील एक अतिशय चांगले पेन परिसरातील समालोचक ज्यांनी एका षटकासाठी आपल्याला साथ दिली त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करू. तर जिते तो देखील संघ तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. पेन परिसरातला एक दादा संघ. तर खेळाडू कक्षामध्ये नक्की जे आपले पाण्याचे टँक आहेत ते मात्र फिनिश झालेत. तर विनंती करतो आमच्या मॅनेजमेंट कमिटी टीमला डगआउट मध्ये दोन्ही आपल्याला पाण्याची सुविधा पोहोचवायची. तर थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेनं. आफ्टर 4 ओव्हर्स आपली ताकद आपल्या नावाचं लौकिक इथे जपताना सचिन नाईक आणि त्याचा संघ दारावे तुम्हाला पाहायला मिळतोय. 51 धावा. गडी जरी 6 बाद झाले असले तरी मात्र धावेंचा वेग इथे थांबत नाहीये कारण दोन्ही खेळाडू इथे पार्टनरशिप बिल्ड करतात आपल्या टीम साठी. 18 धावेंचं योगदान आतापर्यंत या 2 फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. तर थोडीशी चर्चा करतोय संघ जयमसोबा मानेरे की येणाऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी कोणाला इन्व्हाइट केलं जावं कारण येणारी 2 षटकं भरपूर महत्वाची आहेत. येणाऱ्या 2 षटकामध्ये जर तुम्ही 65 ते 70च्या आतमध्ये थांबवलात तर नक्कीच मी मग कमबॅक केला मानेरे टीमनं आणि इथनं जर टार्गेट 70+ झालं 70च्या पुढे गेलं तर नक्कीच आपण म्हणू शकतोय एक चांगली स्थिती गाठली आहे ती म्हणजे टीम दारावे संघानं. तर जिते वर्सेस सामना तुम्हाला पाहायला मिळेल कालिका माता कालवार या 2 संघामध्ये. तर काइंडली रिक्वेस्ट बोथ द कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर द टॉस. दोन्ही कॅप्टनला ऑफिशियल कॉल आहे आणि या स्पर्धेचा नियम मी तुम्हाला सांगतोय. खासदार चषकामध्ये नाणेफेकीसाठी फक्त एकदाच इन्व्हाइट केलं जातं. तर कालवारचे कॅप्टन इथे आलेत. स्वागत आहे आपलं. तर पेन परिसरातनं संघ दाखल होतोय. जिते त्या संघाचं देखील आपण स्वागत करू. नक्कीच या भिवंडी नगरीमध्ये क्रिकेटची पंढरी जी सजली आहे खासदार चषक या नावानं. तर दोन्ही कॅप्टन आले. थांबायचं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये आम्ही लगेच तिथे टॉस करणार आहोत आणि टॉस साठी तुमच्यासोबत जोडले जातील. पहिलाच बॉल इथे मात्र आउटसाइड ऑफ स्टिकला भरपूर बाहेर आहे. तेजस भोईरला इन्व्हाइट केलं इथे गोलंदाजीसाठी. आता पहिलाच बॉल वाईड आहे आणि 1 रन एक्स्ट्रा फलकावरती अंकित केली जाईल. 52 52 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. तर पाहायचं किती धावा फलकावरती लावेल. लक्ष लागले आता मात्र सचिन नाईकच्या बॅटकडे. मग इथे तेजस भोईर भरपूर वेगानं पहिलं षटक त्यांना लोढाईनं टाकलं. त्यावेळी नक्कीच त्यांना 3 धक्के देखील दिले. थोड्याशा धावा देखील त्याच्या समोर आल्या. मग माहिती इथे संघ नायकला की इथे गरज आहे विकेटची. इथे जरी पार्टनरशिप ब्रेक झाली तर अजून दडपण आपण वाढवू शकतोय. तो म्हणजे जयू 11 धारावी टीम वरती आणि तोच प्रयत्न आहे गोलंदाज तेजस भोईरचा.
पहिला बॉल वाईट, नंतर कमबॅक केलाय, डॉट बॉल थांबवला सचिन नाईकला. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भरपूर चांगला झेल. फलंदाज बाद होतोय आणि एका संघनायकाची अर्थातच वाघाची शिकार करतायत तेजस भोईर आणि फलंदाज बाद झालेत आणि लागलेला 52 या आकड्यावरती तब्बल 7वा धक्का. हमको मेरी नहीं मांगता, हमको लेली नहीं मांगता, हमको सैंड्रा फ्रॉम बैंगलोर नहीं मांगता. तो कौन मांगता? ए जूली जूली, जॉनी का दिल तुम पे आया जूली, तेरे लिए चढ़ जाऊं सूली, तू ही तो मेरी जान है, जान है, जान है, जान है. तर तेजस भोईरनं जर एकदा हॅट्रिक पूर्ण केली तर आमचे मोठा गावचे संदीप मोरे आणि त्याचबरोबरीनं समाधान यांच्याकडनं प्राइज आहे ते म्हणजे तब्बल 5000 रुपयाचं हॅट्रिक साठी तेजस भोईरला. तर आपल्या पार्टनरसाठी इथे मध्ये प्राइजेस लावताना तुम्हाला पाहायला मिळतात. तर याआधी देखील खोनीला एक स्पर्धा झाली, तिथे भरपूर चांगली कामगिरी केली होती आणि त्यावेळी जलबेश भाऊ जे सीईओ आहेत स्वतःमध्ये 3000 रुपयाचा प्राइज दिलं होतं. इथे फटका चांगला आहे, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू जातोय कैलासवासी निश मडवी त्यांच्या वरनं ट्रॅव्हल होतं सीमा रेषा बाहेर. षटकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. ते काय स्ट्रोक लगवला माहिती. इथे चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली ठेवतोय जो सचिन नाईकला त्यानं टाकला होता. नंतर सचिन नाईकला त्यानं बाद केलं. पुन्हा एकदा तोच चेंडू इथे हाताळला गेला आणि यावी सज्ज होते या चेंडूसाठी आणि सरळ भिरकावून दिला स्लॉक स्वीप करताना फलंदाज विकी भोईर. यावेळी देखील फटका चांगला आहे. विकी भोईरच्या बॅटमधनं चेंडू जातो सरळ डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू सीमा रेषा बाहेर. विकी भोईर नावाचं वादळ इथे थांबत नाहीये. 2 षटकार आणि 1 चौकार आता मध्ये लगवलाय विकी भोईरनं धारावी टीम साठी. 4 रन. खरी ठाणे जिल्ह्याची शान, घेऊन कर्तव्याची जाण, कपिल पाटील साहेबांना दिल्लीमध्ये मान, लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. तर चौकारांना धावफलक भरपूर वेगानं पुढे जात आहे. एका गोष्टीचा नक्कीच उल्लेख कराल, तेजस भोईरला जरी आतापर्यंत 4 सफलता मिळाल्या असल्या तरी धावा देखील तब्बल त्यांना 25 खर्च केलेत. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये महत्वाची असते इकॉनॉमी. जर तुम्ही कमी धावेपर्यंत थांबवत असाल तर ते बेनिफिट तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये मिळत असतं. तर इथे मात्र रनवे रिदम मध्ये थोडासा अडथळा असतो, त्याला थांबवलं तेजस भोईरनं, कारण माहिती आहे त्याला प्रत्येक चेंडू इथे भरपूर महत्वाचा आहे. आतापर्यंत जर 4 गडी जरी त्यांना बाद केले असले तर इथे मात्र त्याला कमबॅक करायचं आहे, कारण धावा थोडेसे जास्त खर्च होतात. तर काल संकेतनं तब्बल 5 गडी बाद केले होते मुरबी टीमच्या माध्यमातून खेळताना. इथे फुलटॉस आहे, फेकून दिलाय सरळ चेंडू सीमा रेषा बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार. लड़का दीवाना लगे आशिक पुराना लगे, तर विकी भोईर इथे मात्र थांबत नाहीये. 2 षटकार नंतर चौकार, पुन्हा एकदा षटकार आणि धावफलक पाहता पाहता जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड वरती तब्बल 68. क्या बॅटिंग करतो विकी, अप्रतिम. भरपूर धावा इथे येत आहेत. नक्कीच या 5व्या षटकामध्ये तब्बल जर पाहिलं जवळजवळ आतापर्यंत 31 धावा इथे खर्च करतो तेजस. अंतिम चेंडू शिल्लक आहे, इथे कुठेतरी थांबवावं लागेल विकी भोईरला, कुठेतरी थांबवावं लागेल फलंदाजी करणाऱ्या जयू 11 धारावी टीमच्या धावफलकाला. लिफ्टामध्ये विकेट, अजून एका टप्प्याचा बॉल सरळ भिरकावून दिलाय. हुक शॉट, चेंडू जातोय लॉंग लेग सीमे रेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा, ग्लोरियस स्ट्रोक. षटकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटील चषक 2019. आतापर्यंत 3 षटकार मारले आणि 3 षटकारातला एकही बॉल
मैदानावरती परत आला नाहीये. क्या बॅटिंग करतोय विकी भोईर, 8व्या क्रमांकावरती आलाय आणि 31 धावेची एक झंझावत इनिंग आपल्या टीम साठी दाखवतोय आणि 5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 74. जर हीच मॅच 5 षटकांची असती तुम्ही विकीला सचिनला 4थ्या किंवा 5व्या क्रमांकावरती पाहिलं असतं. मग सचिन नाईक एक असा संघ नाही का ज्याला माहिती आहे परिस्थिती काय मैदानाच्या आतमध्ये. 7 षटकांची मॅच आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला एखादा हार्ड हिटर पिंच हिटर मैदानाच्या आतमध्ये शिल्लक ठेवायचा आहे. त्यामुळे स्वतः सचिन नाईक देखील भरपूर उशिरा आले. त्यानंतर विकीला देखील त्यांना जवळजवळ 8व्या क्रमांकावरती आणलं आणि एक अप्रतिम संघनायकाचा विश्वास जपताना विकी भोईर 31 धावा नाबाद आतापर्यंत कुठतोय जयमसोबा मानेरे या बलाढ्य संघाविरुद्ध. तर 5 षटकामध्ये 74 धावा फलकावधी लावले गेलेत. तर शेवटचं षटक शिल्लक आहे आणि यावेळी इन्व्हाइट केले गोलंदाजी मार्क वरती विशाल भोईर या गोलंदाजाला. स्वतः कॅप्टन आहेत ऋषी. इथे मात्र कमी वयामध्ये मानेऱ्यासारख्या मोठ्या टीमला लीड करतायत. प्रवीण जोशी आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. भरपूर चांगला फलंदाज पॉवर प्ले मध्ये कसं खेळावं ते हरेश भोईरला चांगला माहिती आहे. त्यामुळे पाहायचं इथे किती धावा पहिल्या सत्रामध्ये लावतोय संघ जयू 11 धारावे जय मसोबा मानेरे या बलाढ्य संघासमोर. 5 षटकांची मॅच नक्कीच आतापर्यंत झाली. अजूनही एक षटक शिल्लक आहे. 6 ओव्हरचा सामना तुम्हाला प्रत्येक पाहायला मिळतोय आणि ही गोष्ट तुम्हाला फक्त आणि फक्त अंजूर खासदार चषकामध्येच पाहायला मिळते. पहिलाच बॉल विशालचा टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेतोय पण तिथे आम्हाला सांगतात बाळा इकारी सर व्हाईट बॉल. बाळा इकारी, मुन्ना पठाण, जय पवार यांना पंजाची भूमिका पार करताना तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. इथे मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाहीये. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न नक्कीच होता. लॉफ्ट करायचं होता. इथे मात्र मी ते 1 रन सुद्धा गोलंदाज चेंडूला कव्हर करतील आपल्या फॉलो थ्रो मध्ये. तो पण संघ 1ने पुढे जातोय तो म्हणजे धारावे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाहायला मिळतीये 76. 76 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्रायकन वरती 9व्या क्रमांकाचा फलंदाज मनोज नाईक. मनोज नाईकच्या बॅटमधनं बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. नंतर चेंडू मात्र इथे जाईल लॉंग ऑनच्या फिल्डरला बीट करून 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन. ला 35 धावेची एक नॉट आउट इनिंग साकारतोय. तर अर्धशतकासाठी देखील संधी आहे कारण अजूनही जवळजवळ 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावा अर्धशतकासाठी बनवायचे आहेत. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू भरपूर उंच जातोय. झेल थोडा अवघड आहे. मात्र इथे कॉम्बिनेशन झेल तुम्हाला पाहायला मिळतोय हरेश भोईर आणि मात्र तेजस भोईरच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होत आहेत आणि लागलेला जवळजवळ आता मात्र 8वा धक्का. मात्र कौतुक करेल विकी भोईरचं. ज्यावेळी टीमला गरज होती 8व्या क्रमांकावरती आले विकी आणि काय इनिंग त्यांना साकारली. तब्बल 35 धावा त्यामध्ये जवळजवळ 4 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले आणि आपल्या संघाला पाहता पाहता त्यानं पोहोचवलं 80 या आकड्यावरती आणि नंतर मात्र विकीची इनिंग इथे संपुष्टात येते. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. तर नक्कीच युवा कार्यकर्ते निलेश पाटील, सुकेशदादा डाकी, भारतीय जनता पार्टीचं भविष्य भिवंडी क्रिकेट नगरीचं आणि त्यांच्याच माध्यमातून क्रिकेट स्पर्धा. अजून एक फलंदाज बाद होतोय. भरपूर चांगला झेल एक्स्ट्रा कव्हरला तिथे टिपला जातो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि जवळजवळ आता मात्र अंतिम लाईफलाईन मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. 9 गडी बाद झालेत. याआधी एक संघ ऑलआउट झाला होता आणि तो ऑलआउटचा मान मिळवला होता तो म्हणजे नक्कीच गोडसई या संघानं 4 षटकामध्ये प्रतिस्पर्धी टीमला
नक्कीच फक्त 24 धावसंख्येवरती थांबवलं आणि 5 बॉलमध्ये पवन केनीने सामना देखील संपवला होता. 116 धावेचा पल्ला देखील पार केला होता. शिरोबा कोण संघानं एक अर्धशतक देखील पाहायला मिळालं. पहिल्या रात्रीमध्ये बंटी, दुसरं अर्धशतक झळकावलं महेश मडवीनं. तर आज मध्ये पाहिजे असा एखादा कोणता खेळाडू असेल जो या स्पर्धेमध्ये आपली वेगळी छाप सोडेल. खासदार चषक 2019 मध्ये शेवटची जोडी आहे. इथे मात्र चेंडू भरपूर चांगला होता, पडल्यानंतर चेंडू थोडासा वळण घेतोय आणि इथे मात्र बॅट्समन बीड होत आहेत. कमबॅक करतोय गोलंदाज विशाल. स्लॉगिंग ओव्हर आहे आणि अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. इथे मात्र डान्सिंग डाऊन द विकेट फ्रंट फूटला आले. ऑन साइडला ड्राईव्ह करतात चेंडूचा. तर मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत लहू मात्रे आणि तोपर्यंत मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल आणि ऑल आउट होतोय संघ. इथे मात्र दारावे मध्ये धावा फलकावरती त्यांनी लावलेत 81. 10 गडी बाद 81. विकेट जरी गेल्या असल्या तरी मात्र सातत्यानं धावा येत राहिल्या. आणि आता आपण वळूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस केला जाईल. जिथे पेन परिसरातला एक दादा संघ, बलाढ्य संघ तुम्हाला इनेक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करेल तो म्हणजे कालिका माता कालवार. तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जाऊया टॉस साठी, जिथे भिवंडीची शान सिद्दीकजी भावे मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सज्ज होतील टॉस साठी. खूप खूप धन्यवाद ओंकार शेट्टे. तर इथे मात्र आपण पाहतोय की जो नाणेफेक होणार आहे व्यासपीठावर विराजमान आमचे प्रमुख मान्यवर, त्यामध्ये ना आमचे ना तुमचे असे आमचे लाडके सर्वांचे जगन सेठ साहेब यांना मी विनंती करेन आणि त्याच्या समेत आपण पाहतो व्यासपीठावर आदरणीय मनीष माते साहेबांना की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय आणि तिथं आपण पाहतोय की व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे सर सज्ज होतील. ओव्हर टू टॉस बॉक्स. धन्यवाद सुनील पवार. आइए मैच होने जा रहा है. जीते बनाम कालिका माता कालवार दोनों मान्यवर हमसे जुड़ चुके हैं. संभाजी मात्रे और केतन मात्रे दोनों कैप्टन भी है. आइए आपके हाथों से हम टॉस करने जा रहे हैं. जीते स्पोर्ट्स ने टॉस को जीता है. अनेक अनेक धन्यवाद हमारे मान्यवर्स का. आपसे निवेदन है आपको मंच की शोभा बढ़ाना है. केतन मात्रे, पहला मुकाबला खेलते हुए खासदार कप की चर्चा सब जगह चल रही, कैसा लग रहा है? पहिला मी आभार मानावं तर सुकेत दादा, रोशन दादांचा, कारण त्याही आम्हाला इथे खेळायला सहकार्य केलं आणि आम्ही इथे इथपर्यंत आम्हाला खेळायला चान्स मिळाला. त्यांचा खूपच आभार आहे. आणि त्यांचे आयोजक. टॉस जिंकले, काय निर्णय? टॉस जिंकून आम्ही पहिली बॅटिंग करू. कारण काय? कारण आमच्याकडं बॉलिंग लाईन थोडी कमी आहे, बॅटिंग लाईन फुल आहे आणि आम्हाला चेसिंग करा जरा आम्ही पुढच्या टीमला आठाला आणू. ते किती धावापत 6 ओव्हरमध्ये देखता? 70-75 तरी काढू आम्ही. कुठले फलंदाज आहेत जे इनिशियल ओव्हरमध्ये तुमच्याकरता रन बनवणार? लीलाधर ठाकूर, निलेश पाटील, हरेश गावण, सुधाकर म्हात्रे आणि केतन म्हात्रे. अपेक्षा आहे तर अटीगटीचा सामना होईल. आता नक्कीच आम्ही तर फर्स्ट टाइम यांच्यासोबत खेळत आहेत आणि इकडे तर आम्हाला काही अनुभव नाही, कोण कसं खेळतो कोण कसं नाही, पण आम्ही प्रयत्न करू जिंकायचा. धन्यवाद. संभाजी, ये बताइए कि खासदार चषक की चर्चा सारे देश में चल रही, हवा किधर की भी चले हवा तो खासदार की चल रही है. नीलेश और सुकेश डाकी की चल रही है, आपको कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. जैसे कि आयोजन किया है बहुत ही अच्छा किया है और मतलब फर्स्ट टाइम ही है अपना भिवंडी में ऐसा आयोजन किया है. आप टॉस जीते तो क्या करते? फील्डिंग लेते और आपको फील्डिंग मिली है. ये बताइए कि 6 ओवर में जीते, जिनका क्रिकेट काफ़ी मशहूर है, बकौल ओमकार शेट्टे के, उनको एक कोई रोकने का घेरने का प्लान है? कहाँ तक रोकेंगे? 60-65 तक रोकने का प्लान है. देखिए मैंडेटरी पावर प्ले दोनों टीमों के लिए इम्पोर्टेंट है. संभाजी किन गेंदबाज पे डिपेंड करते हैं कि अच्छी शुरुआत दे और विकेट ले? विकी और नितिन. तो हम ये उम्मीद करें कि कालिका माता कालवार एक अच्छी शुरुआत करने जा रही. हाँ.
All the best. The news from the toss box is GT Sport won the toss and they decided to the bat first. Is back to the commentary box. Prasad Parabji there. धन्यवाद धन्यवाद ओमकार, धन्यवाद सिद्दीक बाबे. लक्ष आहे ते 82 धावांचं मानेरे संघासमोर. शेवटची 2 षटकं मी पाहिलं तब्बल 30 धावा मात्र खर्च झाल्या. पहिला चेंडू ओव्हर द विकेट. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू बाउन्स होतोय आणि इथे मात्र खूप काही सांगून जातोय स्ट्रायकिंग फलंदाज मांढरे संघाकडनं. प्रवीण जोशी आहेत आघाडीचे फलंदाज आणि त्यासोबत आलेत ते दुसऱ्या क्रमांकावर. त्यांच्यासोबत हरेश थांबलेत. पॉज घेतला. ऑन साईडला हुक करायचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. पहिल्याच या षटकात उत्तर देत असताना तुम्ही आता गोलंदाज विकी भोईर, धारावीचा गोलंदाज, खूप मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये परफॉर्मन्स देताना तुम्ही त्याला पाहिलंय. एक यशस्वी गोलंदाज, एक व्यावसायिक क्रिकेटर आहेत. प्रोफेशनल ॲटिट्यूड त्याच्याकडे आहे आणि त्याच ॲटिट्यूडने बीट करतोय तो स्ट्रायकिंगला फलंदाज प्रवीण जोशीला. ओ द विकेट उजव्या हाताने ओव्हर पिच होतं. ऑन साइडला उचललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वाट बघतोय पण हवेच्या वेगाने चेंडू बरोबर जातो तो डीप मध्ये सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. रायगड विभागातला एक दमदार संघ परफॉर्म करतोय त्याच्या आतमध्ये. मगाशी आपण पाहिलं. अजून एक ऍक्शन रिप्ले. टायमिंग सुंदर होतं. बसले थोडेसे झुकले आणि ऑन साइडला एक अप्रतिम डोळ्याचं पारडं फेडणारा फटका. सीमारेषे बाहेर. षटकार. दिल धड़काए मलंगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रामदास धोणे यांच्याकडनं शुभेच्छा सुद्धा आल्यात, खास करून मानेरी संघाला, कारण त्यांच्याच विभागातला हा संघ आहे. त्यांच्याच विभागात जास्तीत जास्त परफॉर्मन्स त्यांची तुम्हाला पाहायला मिळतात. चेंडूची मागणी केली जाते कारण आणि मात्र जो काही सेकंड चेंडू जो असेल तो मात्र कमिटी चॉईस, पंचांचा चॉईस असेल. आय थिंक मॅच बॉल आलेला आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर जणू काही चेंडू ते रीड करत होता फलंदाज स्ट्रायकिंगला प्रवीण जोशी आणि पुढच्या 2 चेंडू उत्तर दिलंय. 2 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत ते फलंदाज प्रवीण जोशीच्या बॅटमधून. 82 रन्स टू विन हे टार्गेट आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला खूप प्रतिम स्वीटचा फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटला येत आहेत स्क्वेअरला चेंडू उचलण्यासाठी आणि फेक जोपर्यंत कधी तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. आणि पहिल्यांदाच हरेशकडे स्ट्राईक रोटेट होत आहे. 13.66 ची सरासरी हा रिक्वायर्ड रन आहे प्रति षटका मागे. आणि बघायचं आहे ती मात्र सरासरी मेंटेन करण्यामध्ये हे दोघं मात्र यशस्वी होत आहेत का दोन्ही फलंदाज आघाडीचे. हरेशला पहिल्यांदा स्ट्राईक रोटेट झालं या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय ते जय मसोबा मानेडे या संघाची 13 धावा धाव फलकावर. गुडलेनचा वापर. चेंडू हवेमध्ये लिडिंग एज. बिग विकेट. हरेशला तंबूत परतावं लागणार. कॉर्ड बिहाइंडच्या स्वरूपामध्ये भाग पाडलं फलंदाजाला मात्र मागे झेल देण्यासाठी, कारण गुडलेनचा वापर होता आणि तिथून मात्र चेंडूला ऑन साइडला हुक करायचा प्रयत्नात लिडिंग एज घेऊन चेंडू बरोबर जातो यशस्वी हातामध्ये. आणि इथे मात्र पहिलं यश विकी आपल्या संघाला मिळून देतोय फलंदाज बाद.
भारतीय जनता पार्टी युवा नेतृत्व या स्पर्धेचे प्रमुख आयोजक निलेश पाटील, सुकेश डाकी. समाजसेवेचा वारसा घरातनाच लाभला या दोन्ही व्यक्तिमत्वांना आणि म्हणूनच काय तुम्हाला पाहायला मिळतं की मागच्याच महिन्यात तब्बल 12 बसेस सोडण्यात आल्या होत्या अष्टविनायक दर्शनसाठी आणि त्या 12 बसेसच्या माध्यमातून जवळजवळ सुमारे 750 भाविकांनी अष्टविनायक दर्शनचा लाभ घेतला. विनामूल्य, एकही पैसा त्या भाविकांकडनं न घेता विनामूल्य ही सेवा दिली होती सुकेश डाकी साहेब, निलेश पाटील साहेबांनी. याचा आवर्जून उल्लेख करायला हवा कारण खूपच मोलाचं कार्य आहे. देवभक्तीचा वारसा, समाजसेवेचा वारसा जणू काही घरातनं चालत आलाय त्यांच्या, असंच काही चित्र पाहायला मिळते. आणि अजून एका गोष्टीचा उल्लेख करतो, गावदेवी प्रतिष्ठान अंजूर आणि या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत सुकेश डाकी साहेब, उपाध्यक्ष आहेत ते निलेश पाटील साहेब आणि यांच्या माध्यमातून गेली 8 वर्ष आपण पाहतोय ती अंजूर ते कार्ला देवी इथे मात्र पदयात्रा काढली जाते आणि याचं सर्वच आयोजन मात्र हे दोघं जण करत असतात. याचा अर्जुन सुद्धा उल्लेख करतोय मी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो सचिन. रिव्हरचा फटका खेळायचा होता, टायमिंग होत नाहीये, बीट केल्या फलंदाजाला या पहिल्या चेंडूवर. गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम द बोथ एंड. एका बाजूने विकी भोईर, एका बाजूने सचिन नाईक जे कॅप्टन आहेत संघनायक आहेत या संघाचे आणि इम्प्रेस करत असताना गोलंदाजीतून गुड बॉलिंग परफॉर्मन्स. 82 धावसंख्येचं लक्ष. पहिलं षटक आपण पाहिलं. आपण या चेंडूनंतर आपण जाऊया त्यांच्या गोलंदाजीकडे. भरपूर बाहेर आले, लास्ट मोमेंटला स्टीअर करण्याचा प्रयत्न, येस नो आणि इथे मात्र धावची जी संधी होती भरपूर बाहेर आले होते पण नकार दिलाय, वाईटचा इशारा. रिटर्न क्रिजचा चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड झाला हे पंचांनी मात्र डोळ्यात अक्षरशः तेल घालून पाहिलं. बाळा ऐकारे, व्हेरी गुड एक्सपिरियन्स क्रिकेटर, व्हेरी गुड एक्सपिरियन्स अंपायर्स ऑल्सो. आणि फाइंडिंग द गॅप, चेंडू एक्झॅक्टली पडला कुठे, रिटर्न क्रिजच्या दिशेने चेंडू आला तिथून मात्र बाहेर चेंडू टर्न झाला, वळला, कट झाला आणि मात्र पंचांनी मात्र इशारा केलाय हा वाईड. आणि त्याबरोबर अजून एक धाव छोट्या स्वरूपात बाईच्या स्वरूपात ऍड झाली धावफलकावर. सुभाष जुगाळ मला सांगतायत एकूण धावसंख्या धावफलकावर 15. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आपण गोलंदाजी पाहूया खास करून मानेरे संघाची. पहिलं षटक 14 धावा, दुसरं षटक 14 धावा, तिसऱ्या षटकात विवेक जोशी आले ती 8 धावा, नंतर 15 धावा. पण शेवटची 2 षटकं थोडीशी मात्र खूप काही सांगून जाणारी होती ती फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. धारावी संघाकडनं तब्बल 30 धावा कुठल्या गेल्या या 2 षटकांमध्ये. बागपुडला गेल्या, स्क्वायर कट पाहायला मिळतोय, फंबल झाले क्षेत्ररक्षक. फटक्यामध्ये नजाकत खूप चांगली होती पण गॅप शोधू शकले नाही. खूप चांगला स्क्वेअर कटचा फटका, चेंडूच्या टप्प्यापर्यंत गेले, चेंडूच्या डक पर्यंत गेले, चेंडूचा पाठलाग सुद्धा गेला शेवटच्या टप्प्यापर्यंत आणि नंतर मात्र लास्ट मोमेंटला स्क्वेअर कटचा फटका दाखवत असताना एक क्विक सिंगल अंकित केली आहे ती नवीन आलेला फलंदाज विशालने. 16 नथिंग इज इम्पॉसिबल. कुठलंही आव्हान स्पर्धेमध्ये अशक्य नाहीये. रिव्हर्सचा फटका, टायमिंग होत नाहीये, पॉइंट मध्ये चेंडू मागे जातोय. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता, थोडेसे फॉर्मल झाले, हाताच्या काढून चेंडू जात असताना मागे. तुम्ही आता 2 धावा पूर्ण केल्या त्या फलंदाज विवेकने, प्रवीणने. आणि प्रवीणच्या मदतीने 2 धावा आल्यानंतर धावसंख्या निश्चित आकार आले धावफलकावर तो 18 धावसंख्येवर. येस, वेळेचं महत्व तेवढंच आहे, लक्षात घ्या. तुमच्याकडे 30 मिनिटं असतील. स्प्रे पाहिजे. स्प्रेची रिक्वायरमेंट आहे. कारण रिव्हर्सचा फटका करत असताना कुठेतरी मनगटाला थोडीशी दुखापत झाली आहे. यासाठी सराव खूप महत्वाचा. सुभाष, आपण नेहमीच म्हणतो की रिव्हर्स फटका खेळत असताना तुमच्याकडे सराव महत्वाचा आहे. चेंडूचा बारीक टप्पा, चेंडूचा टप्पा, चेंडूवर बारीक असलेली नजर आणि तुमच्या फोरआर्म्सची ताकद, या 3 गोष्टींचा समन्वय खूप महत्वाचा आहे. आणि या जर 3 गोष्टी तुमच्याकडे असेल तुम्ही कुठल्याही क्षणाला रिव्हर्सचा फटका खेळू शकता. आणि तो फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेला आणि थोडेसे मात्र स्नायू दुखावले गेलेत. शेवटी मात्र तुम्ही पाहतात मनगटी फटका, मनगट थोडंसं दुखावलं गेलंय आणि बघायचं इथे मात्र त्या दुखापतींना सावरून चांगली फटकेबाजी करावी लागेल इथे मात्र फलंदाज प्रवीण जोशीला. धावसंख्या आपण पाहतो धावफलकात एकूण 18 धावा. खूप चांगली उभारणी. सुभाष, गेल्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये आपण यावर्षी खूप चांगले बदल पाहतोय स्पर्धेमध्ये. 8 स्टँडने मात्र मैदान कव्हर करण्यात आलंय. श्री सिद्धिविनायक स्टँड,
स्वर्गीय मोनिका भूषण थळे स्टँड, जिला हल्लीच मात्र ती आमच्यातनं निघून गेली, तिच्या नावानं सुद्धा मला स्टँड पाहायला मिळतोय. त्यानंतर शहीद जवानांना जणू काही श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून केला गेला आहे आणि म्हणून तुम्हाला शहीद जवानांचं स्टँड पाहायला मिळते आणि नेमक्या त्या स्टँडवर तुम्हाला हे तिरंगी ध्वज फडकताना पाहायला मिळतात. हा सन्मान आहे त्या सर्व शहीदांसाठी. ऑन साइड स्वीपचा फटका, चांगला टायमिंग, क्षेत्ररक्षक खूप दूरवरनं येत आहेत आणि मिळेल ती फक्त एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेक, गुड थ्रो फ्रॉम धारावे. भावेश आहे तिथे डीप मध्ये फिल्डिंग करत असताना. त्यानंतर आपण पाहतो सुकेश डाकी यांची सुकन्या म्हणजेच भूमी आणि भूमी एंटरप्राइजेसच्या नावाने एक स्टँड पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला तुम्ही पाहतात सारा, जणू काय मैत्रिणीच आहेत, कारण ही सुकन्या आहे ती निलेश पाटील यांची आणि निलेश पाटील यांच्या सुकन्याच्या नावाने सारा एंटरप्राइजेस हे स्टँड तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहतोय स्वर्गीय रेणुका श्याम डाकी स्टँड, स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड आणि स्वर्गीय निश मडवी स्टँड. या मात्र या सर्व जे मात्र व्यक्तिमत्व जे आमच्या आज नाही आहेत त्यांना जणू काही श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांकडून केला गेलाय. ऑन साईडला प्लेस केलंय आणि त्याचबरोबर मी खेळाडू कक्षांचा सुद्धा उल्लेख करणार आहे. 2 खेळाडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतात. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्ष आणि त्याचबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे खेळाडू कक्ष. हे मात्र 2 खेळाडू कक्ष आहेत. इट इज नॉट अ पब्लिक स्टँड. प्रेक्षकांसाठी 8 स्टँड आहेत आणि खेळाडूंसाठी 2 स्टँड आहेत. धावसंख्या धावफलका 21, 21 धाव धावफलकावर. ओव्हरपिच होतं, दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये थांबले थोडेसे आणि असं वाटलं की दुसऱ्या क्षणाला की चेंडू त्याला बीट करून मागे निघून जाईल की काय, आणि इथे मात्र अजिबात लक्ष नव्हता. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात अजून एकदा अंकित केली जाईल. प्रवीण जोशीचं एकदम योग्य लक्ष होतं या चेंडूवर की चेंडू फेकत असताना गोलंदाजाचं लक्ष नव्हतं आणि त्याच मोमेंटले की काय तुम्ही 2 धावा पाहतात मैदानावर धावून पूर्ण केल्यात त्या दोन्ही फलंदाजांनी. तर 2 षटकं संपली आहेत. मला सांगताय सुभाष धुमाळ 2 षटका अखेर 11:30च्या सरासरीने 23 धावा कुठल्या गेल्या धावफलकावर. सरासरी जवळजवळ 13.16ची हवी होती पण आल्यात त्या फक्त 11:30च्या सरासरीने, त्या सुद्धा 23 धावा. त्यामुळे लक्ष खूप मोठं आहे. 82 धावा करायच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी आतापर्यंत आले ते 23. अजूनही मैदानावर 59 धावांची गरज आहे आणि चेंडूशी मात्र शिल्लक आहे तुमच्याकडे ते 24. कालच्या दिवसात खूप दांडगे परफॉर्मन्स पाहायला मिळाले. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक आपण पाहत आहोत. बंटी जोशीने पहिल्याच स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यात इम्प्रेस केलं. अटॅकिंग बॅटिंग करत असताना 20 चेंडूत 54 धावा कुठल्या. तर काल मात्र काकडवाल संघाच्या माध्यमातून 53 धावांचं योगदान 17 चेंडू दिलं ते महेश मडवीने आणि जबरदस्त एंटरटेन केलं शिव चेरोबा कोण या संघाचा समोर. त्याचबरोबर हायएस्ट स्कोर ऑफ द टुर्नामेंट 85 RCC पेटच्या नावावर होते 6 षटकांमध्ये. पण मात्र तो सगळा विक्रम मोडीत काढताना नवीन विक्रम प्रस्थापित केला तो सर्वप्रथम काकडवाल संघाने 115 धावा कुठल्या आणि या 115 धावसंख्येचा पाठलाग केला कोणी तर शिव चेरोबा कोण या संघाने आणि तब्बल 116 धावा शेवटच्या चेंडूवर ठोकल्या. गोलंदाज सज्ज, विकी भोईर शफल झाले भरपूर. जबरदस्त स्पेल विकी भोईरचा. रत्नागिरी, चिपळूण, कलकत्ता, हैदराबाद मोठे मोठे दौरे मात्र या खेळाडूने केलेले आहेत. भरपूर चांगल्या मोठ्या संघांना परफॉर्म केलंय. धारावी संघाचे विकी कॉपी बुक स्टाईल गोलंदाज आहेत. मोठी संधी देत नाही पण षटकात जरूर आल्या 16 धावा 13 धावा. पण या षटकात बघायचं काय उत्तर देणार प्रवीणला. पुन्हा त्या चेंडू बॅकफुटला ऑफसाईडला पुल करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिड विकेटला जज करतोय, चेंडूच्या खाली येतोय आणि ज्याने त्याला 2 षटकार ठोकले होते त्याचं उत्तर त्याने या षटकात प्रवीणला दिलंय. फलंदाज बाद. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, आमदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, आमदार कपिल पाटील चषक 2019 ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, आमदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची. तर 2 धक्के लागलेत मैदानावर. 2 फलंदाज बाद होत आहेत. मानेरे संघाचे एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना कारण 2 षटकात सुभाष मी म्हणेन थोडेसे मागे पडले. कारण आपण जर 2 षटकं आपण जर पाहिली तर इथे मात्र 28 धावा होत्या जेव्हा फलंदाजी केली ती धारावी संघाने आणि इथे मात्र त्याचं उत्तर देताना फक्त 23 धावा पाहायला मिळतात. त्यामुळे 5 ते 6 धावांनी हा संघ थोडासा मागे पाहायला मिळतोय आणि त्याचंच कारण की काय विकी पुन्हा एकदा एक चांगला स्पेल हाताळत असताना समोरच्या संघाला डॉमिनेट करतोय. आतापर्यंत त्याने दुसरं षटक हाताळतोय, 13 धावा खर्च केल्यात आणि 2 धक्के दिलेत आतापर्यंत आपल्या गोलंदाजीतना ते मानेरे संघाला. पहिल्या स्पेलमध्ये इम्प्रेस केलं तेजसने. सुपर बॉलिंग, चांगली षटकं हाताळली त्याने आपल्या संघासाठी.
पहिलं षटक त्याने 23 धावांचं, पण नंतर षटक त्याचं अक्षरशः त्याच्या गोलंदाजीची मात्र धार वसूल केली समोरच्या फलंदाजांनी. वाईटचा इशारा येतोय. फलंदाज स्ट्रायकिंगला ते विशाल आणि नॉन स्ट्रायकिंगला आले ते नवीन फलंदाज ऋषी. एकूण धावसंख्या धावफरक आपण पाहतो, एकूण झाली ती 24 धावा. खासदार चषक 2019. सन्माननीय खासदार कपिल पाटील साहेब यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. हो, बॉटम हँडचा वापर, ऑन द टोस उभे राहिले. फक्त स्टिअर करण्याचा प्रयत्न होता या चेंडूवर विशालचा आणि तो यशस्वी सुद्धा होतोय. एकदा तिथे पूर्ण करतायत. त्यांच्या कार्याला सलाम करणारी कार्यकुशल, कार्यसक्षम आणि कार्यसम्राट नेतृत्व सन्माननीय खासदार कपिल पाटील साहेब यांच्या कार्याला जणू काही सलाम करणारी क्रिकेट स्पर्धा म्हणजेच खासदार चषक 2019. आणि आयोजन सिद्धविनायक क्रिकेट क्लब मंजूर आणि त्याचबरोबर स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुकेश डाकी साहेब आणि निलेश पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पर्धा पाहायला मिळते. ऑफ ड्राईव्ह खूप चांगला फटका, मिड ऑफरला चेंडू मागे येतोय. लॉग ऑफला क्षेत्राचे काय फंबल झाले. हाताने अडवायच्या ऐवजी चेंडू पायाने अडवत आहेत आणि त्याचमुळे की काय तुम्हाला पाहायला मिळते की चेंडूचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसं हटतंय आणि त्यामुळेच की काय 2 धावा इथे फलंदाज पूर्ण करतोय. धावसंख्येत होते ती भर. धावसंख्या धावफलकात 27. थोडासा संत गतीने धावफलक पुढे चाललाय, पण इथे मात्र टेम्परामेंट दाखवत आहेत. पण टेम्परामेंटच्या बरोबर तुम्हाला आक्रमक फटके सुद्धा करावी लागेल, कारण 82 धावांचं एक मोठं लक्ष उभारलंय ते धारावी संघाने. ओव्हरपेच होतं, ड्राईव्ह केलं पुन्हा एकदा. आता मात्र कव्हर्स मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतात डीप मध्ये चेंडू उचलण्यासाठी आणि 2 धावा सुद्धा पूर्ण करतायत. फलंदाजांनी केलेल्या 2 धावा धावसंख्येला निश्चित दिला आकार. धावफलकावर 29 धावा धावफलकावर. 82 रन्स टू विन. आतापर्यंत 2 गडी गमावले आहेत प्रवीण जोशी आणि हरेशच्या माध्यमातून हरेश भोईर हे 2 आघाडीचे फलंदाज. हरेश खूप लवकर तंबूत परतले. ही खंत कुठेतरी वाटत असेल मानेरे संघाला. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह, तिसरा फटका तुम्हाला पाहायला मिळते बरोबर स्क्रीनच्या समोर. मिड ऑफ वरना मागे येतोय, कव्हर्स मधनं मागे येतोय. हरेश सारखा फलंदाज खूप लवकर बाजार, त्यामुळे थोडंसं मात्र दबाव पाहायला मिळतोय तो मानेरे संघावर, कारण या संघाचा एक अत्यंत आक्रमक आणि हुकमी फलंदाज आहेत हरेश. ते मात्र खूप लवकर बांधले, खूप लवकर त्यांनी फटका अटेम्प्ट केला, लिडिंग एज घेतली आणि निश्चितच्या मागे झेल त्यांनी स्वतःहून दिला आणि तंबूत परतले. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांकडे धावसंख्या पाहायला धावफलकावरती एकूण 10च्या सरासरीने 30 धावा धावफलकावर. लक्ष येते 82 धावांचं, अजूनही 52 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 18. स्क्रीनवर तुम्हाला ग्राफिक्स पाहायला मिळते. 52 रिक्वायर्स फ्रॉम द 18 बॉल. सुपर ग्राफिक्स फ्रॉम GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट. खूप कमी वेळेत खूप मोठी अचिव्हमेंट पाहायला मिळते या ग्लोबल टेनिस क्रिकेटची. आज फक्त क्रिकेट नाही तर इतर सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, मग गणेश विसर्जन असो, या सर्व क्षेत्रामध्ये, या सर्व कार्यक्रमामध्ये अग्रेसर तुम्हाला पाहायला मिळते GTC. आणि भरपूर प्रचंड विभागात, प्रचंड प्रमाणात मागणी येते ग्लोबल टेनिस क्रिकेटला. खास करून कल्याण डोंबिवली, वांगणी, बदलापूर विभाग, त्यानंतर रायगड विभाग, भिवंडी विभाग, या विभागात भरपूर मागणी आहे ती ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या या सर्व ऑफिशियल्सना. तर 52 रिक्वायर फ्रॉम द 18 डिलिव्हरीज. स्पर्धेत आपण आतापर्यंत 3 षटकार सलग लगावले खूप फलंदाज आपण पाहिले आहेत, कारण सर्वांसाठी एक पारितोषिक आहे आयोजकांच्या माध्यमातून. सलग 3 चेंडू 3 षटकार, सलग 3 चेंडू 3 चौकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 21 रुपयाचा कॅश प्राईज जाहीर झालाय. ते कालच्याच दिवशी स्पर्धेच्या माध्यमातून आहे. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुकेश डाके आणि निलेश पाटील साहेबांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर ही स्पर्धा फक्त खेळाडूंसाठी मर्यादित नाहीये, तर ही स्पर्धा आमच्या लाडक्या रसिकांसाठी, प्रेक्षकांसाठी सुद्धा आहे. रेलिंगच्या बाहेर कुठलाही क्षेत्र प्रेक्षक आमचा जर षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करतोय, जर झेल पकडतोय आणि त्याला निश्चित 500 रुपयाचं पारितोषिक देऊन सन्मानित सुद्धा करण्यात येत आहे. तर 52 रिक्वायर फ्रॉम द 18 डिलिव्हरीज. आणि बघायचं इथे मात्र काय उत्तर आहे ते मानेरे संघाकडे या धारावाईच्या गोलंदाजांसमोर. गोलंदाजी मार्कवर सचिन येतोय लोढा यांकडून. लोढा म्हटल्यानंतर तुम्ही आता पलीकडे गोलंदाजाच्या मागे भरपूर मोठे मोठे टॉवर्स पाहायला मिळत आहेत आणि सर्व लोढा बिल्डर्सने डेव्हलप केलेले आहेत. स्टेप आउट झाले, इनसाइड आउट. चेंडू हवेमध्ये, क्षेत्रशक्ती ते थांबलेत खाली, चेंडूच्या खाली येत आहेत, जज करतायत, पण लास्ट मोमेंटला ड्रॉप. कॅच. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडलेला आहे. असं वाटलं की चेंडू खाली ड्रॉप झाला की काय, पण पंच मात्र सांगतात, खेळाडू सांगतात इट इज आउट, फलंदाज बाद. ठाणे जिल्ह्याची शान
दिल्ल्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये मान लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार आपल्या भिवंडीचे साहेब ते 9 गज कपिल पाटील खासदार थँक्यू आता बरोबर क्लिअर पाहायला मिळतं ऍक्शन रिप्ले मध्ये कारण चेंडू जेव्हा पकडला गेला अल्युमिनियमच्या तुम्हाला रेलिंग पाहायला मिळते तर रेलिंगवरून असं वाटलं की चेंडू खाली ड्रॉप झाला की काय पण ऍक्शन रिप्लेमध्ये आमच्या स्क्रीनवर आम्हाला पाहायला मिळते की सेकंड अटेमध्ये हा झेल पकडलाय त्या क्षेत्ररक्षकाने खूप चांगला झेल भावेशने मात्र स्वीकारला आणि ते मात्र पहिल्याचा चेंडू सचिनने आपल्या संघाला यश मिळवून दिलं आहे धावसंख्या 30 टोटल 3 विकेट लॉस संघ अडचणीत आहे आणि अडचणीत बघायचं आहे कुठले मात्र फलंदाज या संघाला जय मसोबा क्रिकेट क्लब माणेर या संघाला बाहेर काढणार ओहो गुड बॉलिंग ओव्हर पिच होतं बॅकफुटला थांबले पॉपिंग रिचच्या आतमधना फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न होता मी मगाशी म्हटलं की नथिंग इज इम्पॉसिबल कुठलंही आव्हान अशक्य नाही तुमच्याकडे क्षमता तुमच्याकडे ताकद तुमच्याकडे साहस तुमच्याकडे धाडस तुमच्याकडे शर्तीचे प्रयत्न आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तुमच्याकडे असलेला सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्यावर जर स्वतःला विश्वास असेल तुम्ही कुठलंही लक्ष्य पार करू शकता याचं उत्तर आम्हाला काल सुद्धा पाहायला मिळालंय फुल टॉस होता ऑन साइडला फेकून दिला मिड विकेटला आणि चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड होते पंच पाहतायत इट्स अ ह्यूज अँड हँडसम 6 रन आई गौदेवी माझी माऊली आई गौदेवी माझी माऊली तुला विनवणी केली आई तुला विनवणी केली उघड उघड दरवाजा राहील काही आरतीची नाही ऑस्ट्रेलिया समोर आपण साऊथ आफ्रिकेला पाहिलं 434 धावसंख्येचा पाठलाग करताना काल सुद्धा आपण पाहिलं की 100च्या पलीकडे धावा काकडवाल संघाने कुठल्या होत्या तब्बल 115 तर 116 धावसंख्येचा प्रेक्षकांनी विचार सोडून दिला होता की तेव्हा धावसंख्येचा पाठलाग होणार नाही पण शेवटच्या चेंडू धावसंख्येचा पाठलाग झाला आणि 116 धावांचं उत्तर दिलं ते कोण संघाने आउटसाइडला प्रेस करायचं होतं स्वतः गोलंदाज चेंडूवर येत आहे 2 धावांचा प्रयत्न असेल आणि इथे मात्र मिसफील्ड झाली गोलंदाजाकडून आणि या 2 धावा पूर्ण सुद्धा करतात फलंदाज आणि 2 धावांनी धावसंख्या दिला आकार धावफलकावर तो 38 या धावसंख्येवर 82 धावसंख्येचं लक्ष गाठायचं मैदानावर आतापर्यंत आले ते 38 धावा अजून मैदानावर 44 धावांची गरज आहे तर मला सांगतायत सुभाष या षटकातले चेंडू शिल्लक आहेत ते 2 म्हणजे एकूण 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे प्रयत्नांची पराकाष्ठा करावीच लागेल माणेरे संघाच्या फलंदाजांना हा चेंडू हुक करायचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये बराच वेळ आहे मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अजून एक चांगला झेल टिपतोय पुन्हा एकदा भावेश फलंदाज बाद निलेश पाटील यांचं आयोजन तुफान खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान खासदार कपिल पाटीलच्या 2019 ठाणे जिल्ह्याची शान ठाणे जिल्ह्याची शान खासदार कपिल पाटीलच्या ठाणे जिल्ह्याची शान ठाणे जिल्ह्याची शान गुडलेंथवर जेव्हा जेव्हा गोलंदाज चेंडूचा वापर करतात तेव्हा तेव्हा त्यांना यश मिळतं कमी धावसंख्या खर्च करतात कारण मला आठवतंय की गतवर्षी शिवाय रतनबुवा पाटील म्हणजे क्रिकेट स्पर्धा पार पडली सुभाष तेव्हा बाळा बोराडे जे मात्र गोलंदाज होते त्यांनी मात्र बेस्ट बॉलचा अवॉर्ड पटकावला त्याचा चेंडू नेहमी गुडलेन स्पॉटर्स पडतो आणि आता सुद्धा तुम्हाला तेच पाहायला मिळालं की गुडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा बाउन्स होतो आणि बॅटचा तिथे स्टिकर होता तिथे मात्र चेंडू लागला आणि मात्र झेल स्वीकारला गेला भावेशकडून ओ द विकेट ड्राईव्ह केलाय ओव्हरपिच चेंडू होता थोडीशी फंबल मिसफील्ड आणि क्विक सिंगल षटक पूर्ण होते ते 4 धावसंख्या दाफर 39 9.75 ची सरासरी पाहायला मिळते धावफलकावर आणि अजूनही मैदानावर आपण जर पाहिलं तर 82 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे आल्यात तर फक्त 39 धावा अजूनही 43 धावांची गरज चेंडू शिल्लक राहिले ते 12 12 बॉल अँड 43 रन्स टू विन 21.50 हा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि बघायचंय कारण आपण स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून पाहिलंय सुभाष की समोरच्या एंडने म्हणजे लोडा एंडकडनं जेव्हा फलंदाजी केली जाते त्या दिशेने मात्र जो वाऱ्याचा वेग आहे तो प्रचंड आहे जो मात्र वेहेले गावाकडे पाहायला मिळतोय जो मात्र खूप वेगाने वारा तिकडे वाहतोय आणि आपल्याला हे सर्व फ्लॅग सुद्धा तेच चित्र दाखवत आहेत की हवेचा वेग मात्र खूप वेगाने त्या टॉवर्स एंडकडनं येतो तो बरोबर वेहेले गावाकडे आणि याच एंडने मात्र तुम्हाला जास्तीत जास्त फटकेबाजी करावी लागेल जर खरंच या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर या षटकात तुम्हाला जेमतेम 25 ते 26 धावा किंवा 30 धावा तरी कुटाव्याच लागतील कारण मोठ्या लक्षाचा पाठलाग सुरू आहे अजूनही मैदानावर 43 धावांची गरज आहे चेंडू शिल्लक ते 12
धीरज भोईर येतात गोलंदाजी मार्कवर. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू पिचिंग झालाय. अँगल होतोय चेंडू थोडासा बाहेर निघतोय. फक्त क्रिकेटच युग नाही तर सर्व क्षेत्रामध्ये आपण पाहतो जे डावखुऱ्याचे मात्र खेळाडू असतात किंवा कलाकार असतात ते जन्मताच एक वेगळी ताकद घेऊन आलेले असतात आणि ते मात्र छाप सोडत असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये. तीच तुम्हाला छाप पाहायला मिळते इथे मात्र गोलंदाज कडून. हा मात्र चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड एज लागते चेंडू जातो तो शॉर्ट कव्हर पॉईंट रिझन मध्ये आणि तिथे मात्र फक्त एकच धाव मिळते. धीरज मात्र जणू काही धीर देतो आपल्या संघाला की सांगतोय इथे मात्र मी मोठ्या धावसंख्या खर्च करणार नाही, मोठ्या फटके मात्र देणार नाही मारण्यासाठी, मोठ्या फटक्यांपासून मी वंचित ठेवेन. हा जणू काही धीरज देतोय धीर आपल्या संघाला. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. 2 चेंडू आतापर्यंत बांधून ठेवलाय ते मानेरे संघाला. चेंडू हवेमध्ये उंच तर गेलाय, शेतशक चेंडूच्या खाली येत आहेत आणि झेल. सुरभ इथे मात्र विशाल भोईर खूप चांगला झेल टिपतोय आणि इथे मात्र यश मिळून देतोय धीरज आपल्या संघाला. फलंदाज बाद. वरनं चेंडू ज्याप्रमाणे आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर मात्र बाहेर आला आणि फटकाच चुकला होता. खरं तर फलंदाज आपण पाहिलं तर फटका पूर्णपणे चुकला होता. बाजारे फलंदाजचे लव करणं खूप मोठी जबाबदारी होती आणि संघाचे संग्राम म्हणून सुद्धा खूप वेळ काम त्यांनी पाहिलेलं आहे. फटका चुकीचा कारण ऑफ स्टंपच्या बाहेर असलेला चेंडू तुम्ही ऑन साइडला पूल करायला गेले आणि टायमिंग झालं नाही. धीरज स्टेप आउट झाले. कव्हर्स मध्ये अप्रतिम फटका, डोळ्यांचा अक्षरशः पारडं फेडणारा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर दन दन करून जातोय. चौकार. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1. अंकुशच्या बॅटमॅनला डोळ्याचा अक्षरशः पारणं फेडणारा मेरिट नुसार चेंडूला एक्झिक्यूट केलं. जसा चेंडू ऑप्शनच्या बाहेर खूप चांगला एक्झिक्युशन पाहायला मिळालं. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला या चेंडूवर. ऍक्शन रिप्ले जणू काही आता मात्र अपिश खेळत आहेत आणि पुन्हा त्या चेंडू कव्हर सीझन मधना सीमारेषच्या बाहेर जाण्यासाठी बेताब आहे. सीमारेषच्या बाहेर चौकार. वर्षाचे वर्षाला आईचे कारले डोंगराला, वर्षाचे वर्षाला आईचे कारले डोंगराला. जत्रा भरली मानाची माझे कबीरा माऊलीची, जत्रा भरली मानाची माझे कबीरा माऊली. सामन्यामध्ये अजूनही जिवंतपण असं मला सुभाष तुम्हाला सांगतायत कारण 34 धावा अजूनही हव्या आहेत तर चेंडू शिल्लक आहेत ते 7. चेंडूची पिचिंग तुम्ही बघताय की लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट म्हणजे अँगल होऊन तो बाहेर निघतोय पण त्याला अँगल होण्याची संधी सुद्धा देत नाही. अशी चांगली फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते अंकुश कडून. पुन्हा आले पुढे ड्राईव्ह केले. आता क्षेत्ररक्षक आय डीप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू कव्हर केला तोपर्यंत एकच धाव. स्ट्राईक स्वतःकडे रोटेट केले. धावची जी अजून एक संधी असणार, अजून एक धाव येणार कारण ओव्हर च्या स्वरूपात ही धाव अंकित केली जाईल धावफलकावर आणि मात्र अंकित केली जाईल ती फलंदाजाच्या अकाउंटवर. तर एकूण षटकं झालीत पूर्ण ती 5 धावा झाल्या धावफलकावर. एकूण 50 अप आणि अजूनही 32 धावांची गरज. धारावीचे जयेंद्र मडवी साहेब इथे त्यांचं आगमन झालं. विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. जयेंद्र मडवी साहेब धारावीचे आपणास आयोजकांच्या वतीने एक सूचना आली आहे, विनंती आली आहे, निमंत्रण आलंय की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. 6 बॉल अँड 32 रन्स टू विन. थोडस आव्हान अशक्य वाटतंय ज्याप्रमाणे गोलंदाजी आपण धारावी संघाची पाहिली आहे. कागदावर अशक्य असं मी म्हणणार नाही पण मैदानावर ज्याप्रमाणे गोलंदाजी केली गेली आहे त्याप्रमाणे अशक्य आव्हान इथं थोडंसं अशक्य वाटतंय पण बघायचं आहे ते शक्य करून दाखवणार का आणि कुठला गोलंदाज इथे मात्र ते आव्हान घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर. सिद्धार्थ. सहा चेंडू आणि 32 धावा. सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवर. निर्णायक षटक घेऊन भरपूर सफल झालेत फलंदाज. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. गुड बॉलिंग. चेंडू जणू काही हवेमध्ये ड्रिफ्ट झाला. जसं का तुम्ही पाहता ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडू जणू काही थोडासा हवेमध्ये चेंडू ड्रिफ्ट होत आहे. बघा ज्याप्रमाणे फलंदाज शफल झाले होते बरोबर पायामध्ये चेंडू टाकला. गुड बॉलिंग, गुड थिंकिंग. 5 चेंडू 32 धावांची गरज. ओव्हर द विकेट. यॉर्कर लाईनचा चेंडू सॉफ्ट हँडचा वापर केला, बॉटम हँडचा वापर केला. चेंडूला फक्त पुश केलं शॉर्ट कव्हर रिजन मध्ये.
आणि तुम्ही मात्र एकदम अंकित केली. आता फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे 4 चेंडूची, कारण सामन्यावर ऑलरेडी शिक्कामोर्तब केलंय ते जय 11 धारावी या संघाने. खूप दांडगा परफॉर्मन्स या स्पर्धेत दाखवत असताना चेंडू लेग स्टिक वर होता, लाऊड अपील, यस इट इज आउट, यस इट इज आउट. चेंडू बरोबर पायावर प्रेस झालाय आणि फलंदाज बाद. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. पंचांनी मात्र हा डिसिजन कॅन्सल केल्याने सांगितलंय की हा चेंडू चौकार आहे, कारण बॅटची आतली कड नंतर पायाला ब्रश झालाय असं सांगतात पंच, आणि पंचांनी मात्र हे डिसिजन मात्र अगोदरच कॅन्सल करून सांगितलंय हा चौकार. चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय, मिडविन चेंडू मागे जातोय, शतक तिथे डीप मध्ये येत आहेत, पण मिळेल ती फक्त एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा रस दाखवत नाहीये, कारण मात्र लक्ष खूप लांब निघून गेलंय. 4 चेंडू झालेत ऑलरेडी या षटकातले. धावसंख्या अंकित जरी धावफरक मला सांगते सुभाष धुमाळ 56 ऑन द बोर्ड. पुढील चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करून जाते, ऑफस्टिक वाकवून जाते, फलंदाज बाद. वेलकम पाहतोय आपण आदरणीय विजय मात्रे साहेबांचं, आणि तसेच त्यांच्या सोबत पाहतोय आपण जयकांत भोईर या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. अतिशय महान असा एक उत्कृष्ट खेळाडू सिद्धिविनायक एक्सपोर्ट अंधुरी या संघाचा. निश्चित ऍक्शन मध्ये पाहणार होता आपण 1 मार्च या दिवशी, आणि 25 धावांनी मात्र विजय संपादन केलाय मैदानावर. तो प्रथम फलंदाजी करणाऱ्या जय 11 धारावी या संघाने खूप मोठ्या धावसंख्येने परास्त केलंय. इथे मात्र जय मसोबा क्रिकेट संघ माणेरे या संघाला 25 धावांनी या सामन्यावर शिक्कामोर्तब करतायत आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. दोन्ही संघाने एकमेकांसमोर शेक हँड करायचंय, मित्रत्वाच्या भावाने मैदानात सोडायचंय, कारण दोन्ही संघ एकमेकांसमोर फाईट करत असताना एकमेकांसमोर प्रतिद्वंदी होते, शत्रू होते, पण मनाच्या आतमध्ये फक्त चित्र होतं. त्याच्या बाहेर मात्र तुम्ही येत असताना एक मित्रताचं नातं जपत असताना मात्र शेक हँड करायचंय एकमेकांसमोर, आणि लगेचच जायचंय आपण सामनावीरचा पुरस्कार सुद्धा देत आहोत. तर विकी भोईर मात्र सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. 9 चेंडू 35 धावांचं एक जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघाला देत असताना 2 षटकं हाताळली, 20 धावा देऊन मात्र 2 गडी बाद केले, हा सुद्धा परफॉर्मन्स राहिलाय. तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्यांनी मात्र दाखवला आपल्या संघासाठी, म्हणजे विकी भोईर ठरतोय या सामन्याचा सामनावीरचा हकदार. लॉट्स ऑफ पारितोषिक, लॉट्स ऑफ प्राइजेस फॉर मॅन ऑफ द मॅच, एक ट्रॉफी, मेडल अँड लॉट्स ऑफ गिफ्ट आयटम फॉर विकी. दरम्यान मी विनंती करेन धारावी गावाचे उद्योगपती आदरणीय जयेंद्र मडवी साहेबांना